एक उद्योजक आपल्या स्वतःच्याच कंपनीत फसवणूक झाल्यावर निराश आणि हताश होऊन कोणत्याही दिशेविना बाहेर पडतो. या अवस्थेत तो रस्त्याने चालत असताना अडखळला आणि तो रस्त्यावरच्या एका मुलाला जोरात धडकतो. पण त्या मुलाने आपली नजर हटवली नाही. तो मुलगा म्हणाला, "काका, मला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं." ते ऐकून अर्जुन मेहता स्तब्ध झाला. त्याच्या कानांवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. अर्जुन मेहताच्या कानात गुंतवणूकदारांचा कठोर आवाज घुमत होता. त्यामुळे त्याचा विश्वासच बसत नव्हता की हे खरंच घडत होतं. त्याची मेहनत, त्याचं साम्राज्य, त्याची ओळख सगळे त्याच्या डोळ्यांसमोर विखुरलं जात होतं. तो कंपनीच्या खूप मोठ्या मीटिंग हॉलमध्ये उभा होता, जिथे कधी काळी त्याने घेतलेले निर्णय म्हणजे दगडावरची रेघ असत. त्याला कोणीही प्रतिप्रश्न करत नसे. पण आज त्यालाच गोत्यात टाकून एखाद्या गुन्हेगारासारखं पिंजऱ्यात उभं केलं होतं. "अर्जुन, तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहात." एका गुंतवणूकदाराचा आवाज कठोर आणि निर्णायक होता. अर्जुनने त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, जे आत्तापर्यंत त्याच्या सर्वात जवळचे होते. पण आज त्यांच्या डोळ्यात फक्त अविश्वास होता. हे पाहिल्याबरोबर अर्जुनने आपल्या हातांच्या बोटांची घट्ट मूठ तयार केली आणि हळू आवाजात म्हणाला, "हा धोका आहे." अर्जुन आता स्वतःलाच विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या आवाजात तो आत्मविश्वास नव्हता, जो यापूर्वी असायचा. "धोका," निलेश सूर्यवंशी हसतच म्हणाला. तो टेबलच्या दुसऱ्या बाजूला अगदी शांतपणे उभा होता, पण त्याचं बोलणं प्रचंड आत्मविश्वासाने भरलेलं होतं. अर्जुनने त्या चेहऱ्याकडे वर्षानुवर्षे विश्वासाने पाहिलं होतं, पण आज त्याच माणसाच्या डोळ्यात एक वेगळीच चळ दिसत होती. "तुम्ही काय वाटेल तो विचार करू शकता, बोलू शकता, पण कागदपत्र खोटं बोलत नाहीत." निलेशने एक फाईल अर्जुनच्या दिशेने सरकवली. अर्जुनने संशयाने भरलेल्या नजरेने ती फाईल उघडली. त्याचे हात थरथरू लागले. त्या फाईलमध्ये लावण्यात आलेल्या कागदपत्रात ते सगळं होतं, ज्यामुळे अर्जुन संपून जाईल. खोटे अकाउंट्स, चुकीच्या गुंतवणुकीचा तपशील, फसवणूक करून मुद्दाम तोट्यात जाणारे केलेले व्यवहार, प्रत्येक गोष्ट अर्जुनला दोषी ठरवत होती. हे कसं शक्य आहे?" अर्जुनचा आवाज थरथरू लागला. "तुमच्या निर्णयांमुळे आपल्यावर ही परिस्थिती आली अर्जुन." आणखी एका गुंतवणूकदारानं थंड आवाजात म्हटलं. "कंपनी तुमच्यासोबत आता पुढे जाऊ शकत नाही." निलेश अगदी ठामपणे म्हणाला, "आता सर्व काही संपलं आहे." या सर्व गोष्टी ऐकून अर्जुनचे कान जणू काही बधीर झाले होते. त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न, जे त्यानं रक्ताचं पाणी करून प्रत्यक्षात साकारलं होतं, उभं केलं होतं, ते त्याच्या हातातून निसटत होतं. तुम्ही हे सगळं प्लॅन करून केलं होतं, बरोबर ना?" निलेश हलकेसे स्मितहास्य करत म्हणाला. तेव्हा अर्जुन शांतच होता, पण त्याचे डोळे सर्व काही सांगत होते. अर्जुनच्या मेंदूने जणू काही काम करणंच बंद केलं होतं, कारण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. अर्जुनने आपल्याला चारही बाजूंना पाहिलं. सगळीकडे तेच चेहरे होते, ज्यांनी कधी काळी त्याचाच जय जयकार केला होता. पण आज त्याच सर्व लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. अर्जुनने एका झटक्यात फाईल टेबलवर फेकली आणि दाराच्या दिशेने निघाला. बाहेर पडताच त्याची चाल अडखळली. तो जिना उतरून खाली जात असताना चुकून कुठल्या तरी गोष्टीला धडकला. त्यामुळे त्याला एक झटका लागल्यासारखे झाले. पण जेव्हा त्यानं खाली पाहिलं, तेव्हा एक सडपातळ मुलगा त्याच्या समोर उभा होता. त्या मुलाचे कपडे मळकट होते, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. मुलगा स्थिर उभा राहिला. त्याने अर्जुनच्या डोळ्यात पाहिलं आणि न घाबरता, कोणत्याही प्रकारचा संकोच न करता तो मुलगा अर्जुनला म्हणाला, "काका, मला माहीत आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं." त्या मुलाचं असं बोलणं ऐकून अर्जुनचा श्वास थांबला. "काय? मला माहिती आहे की तुमच्या कंपनीला कसं वाचवलं जाऊ शकतं?" त्या मुलानं पुन्हा म्हटलं. आता तर अर्जुनचा मेंदू शून्य झाला. एक मुलगा ज्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती, तो असा कसा बोलू शकतो? त्याला कसे माहीत मी कोणत्या अडचणीत आहे आणि तो माझी अडचण कशी सोडवणार आहे? असे अनेक प्रश्न अर्जुनला पडले होते. शेवटी घाबरतच अर्जुनने त्या मुलाला विचारले, तू तू कोण आहेस?" तो मुलगा हलकासा हसला आणि म्हणाला, "मी कोण आहे हे महत्त्वाचे नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही मी जे काही सांगेन ते ऐकण्यासाठी तयार आहात का?" अर्जुनला काहीच समजत नव्हतं. तरी त्यानं त्या मुलाला प्रश्न केला, "तुला हे सगळं कसं माहिती?"
मुलाने आपल्या खिशातून एक घडी काढलेला कागद बाहेर काढला आणि अर्जुनच्या समोर केला. अर्जुनने घाबरतच संशयाने तो कागद उघडला. पण जेव्हा त्याची नजर त्या कागदावर लिहिलेल्या एका नावावर पडली, तेव्हा त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तो कागद एका ईमेलचा प्रिंटआउट होता. एका गुप्त व्यवहाराचा पुरावा आणि त्याच्यावर निलेश सूर्यवंशीचं नाव लिहिलं होतं. अर्जुनचे हात थरथरले. हे तुला कुठून मिळालं? अर्जुनने त्या मुलाला हैराण होऊन विचारलं. मुलगा स्मितहास्य करत म्हणाला, ती एक खूप मोठी गोष्ट आहे, पण जर तुम्हाला खरंच तुमची कंपनी वाचवायची असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल. त्या मुलाच्या बोलण्यानं अर्जुनच्या आत एक नवं वादळ उठत होतं. ठीक आहे. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो, मी तुझं ऐकेन. मुलगा हसला आणि म्हणाला, मग चला काका, खेळ आता सुरू झाला आहे. अर्जुनने एक नजर आपल्या कंपनीकडे टाकली, जी आता त्याची नव्हती. पण हा खरंच पराभव होता की ही फक्त लढाईची पहिली फेरी होती? अर्जुन मेहताचे मन जड झालं होतं. त्याला या क्षणी आपण एका खोल विहिरीत पडतोय की काय असं वाटत होतं. त्याची कंपनी जिला उभी करण्यासाठी त्याने आपल्या रक्ताचं पाणी करून उभी केली होती, आता तीच कंपनी त्याची नव्हती. निलेशने अर्जुनला फक्त धोका दिला नव्हता, तर जगाच्या नजरेत त्याला एक अपयशी माणूस बनवला होता. पण आता अर्जुनसमोर एक असा मुलगा बसला होता ज्याचा त्याच्या भूतकाळाशी काहीही संबंध नव्हता. तरीही त्याच्या नजरेत असं काहीतरी होतं ज्यामुळे अर्जुन थांबण्यास मजबूर झाला होता. प्रमोद खडपे नावाचा हा मुलगा, जो दिसायला रस्त्यावर फिरणाऱ्या एका सामान्य मुलासारखा वाटत होता, पण या क्षणी अगदी आरामात बसून आपल्या हातात असलेली गरमागरम भजी खात होता. तो सर्व प्रकारच्या चिंतेपासून मुक्त असल्यासारखा दिसत होता. जणू काही त्याच्याकडे जगाच्या सर्वात मोठ्या समस्येचं समाधान असावं आणि त्याला कोणत्याच प्रकारची घाई नसावी. तेवढ्यात अर्जुनने आपल्या घड्याळाकडे पाहिलं. मग दीर्घ श्वास घेत म्हणाला, तुझ्याकडे 5 मिनिटे आहेत. पटकन सांग, तुला काय माहिती आहे? प्रमोदने आणखी एक भजी तोंडात टाकत मान हलवली आणि तो हळूहळू भजी चावू लागला, जसं की तो अर्जुनला अजून थोडी वाट बघायला लावत होता. मग त्यानं आपल्या हाताने तोंड पुसलं आणि म्हणाला, काका, मी रोज रात्री तुमच्या ऑफिसबाहेर झोपतो, त्यामुळे मी खूप काही पाहिलं आहे. प्रमोदच्या अशा बोलण्याने अर्जुन विचारात पडला आणि लगेच त्यानं प्रमोदला प्रश्न केला, तू नक्की काय पाहिलं आहेस? प्रमोदने एक क्षणभर विचार केला. मग सरळ अर्जुनच्या डोळ्यात पाहत म्हणाला, निलेश सूर्यवंशी जो तुमच्या कंपनीत काम करत होता, तो नेहमी एका माणसाला भेटत असायचा. तो एक अनोळखी माणूस होता. तो नेहमीच काळं जॅकेट घालून येत असे आणि नेहमीच मान खाली घालून चालायचा. तो कधीच सुरक्षा रक्षकांच्या समोर येत नसे, पण ते का भेटतात हे जाणून घेण्यासाठी मी लपून राहायचो. प्रत्येक वेळी तो माणूस निलेशला एक लिफाफा द्यायचा. ते ऐकून अर्जुन थोडा घाबरला. तो माणूस कोण होता? प्रमोदने मान हलवली. नाव नाही माहिती काका, पण एक गोष्ट नक्की आहे की ते दोघे काहीतरी गडबड करत होते. अनेकदा मी ऐकलं आहे की ते पैशांबद्दल बोलत असायचे. निलेश नेहमी म्हणायचा की हा ट्रान्झॅक्शन कोणीही ट्रॅक करू शकत नाही. तो कोणालाही पैसे देण्याआधी 2दा विचार करायचा, पण त्या माणसाला विनासंकोच पैसे द्यायचा. आता अर्जुनच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याच्या डोक्यात अचानक अनेक विचार येऊ लागले. जर निलेशला खरंच काळ्या पैशांचा व्यवहार करायचा होता, तर त्याला कुणीतरी असा माणूस लागणार होता जो ट्रान्झॅक्शन लपवू शकेल. आणि अर्जुनला चांगलंच माहिती होतं की निलेश एकटा इतका मोठा खेळ खेळू शकत नव्हता. त्याच्यामागे कोणीतरी होतं. तुझ्याकडे काय पुरावा आहे का? त्याने हळूच विचारलं, पण त्याच्या शब्दात भीती होती. प्रमोदने खांदे उडवले. माझ्याकडे पुरावा नाही, पण मला माहिती आहे की तुम्हाला कोण मदत करू शकतो. अर्जुनने त्याच्याकडे निरखून पाहिलं. कोण? प्रमोद हलकं हसला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. जणू त्याला माहिती होतं की तो ज्या नावाचा उल्लेख करणार आहे ते नाव अर्जुनला अस्वस्थ करेल. सुजाता गोडबोले. अर्जुनच्या चेहऱ्याचा जणू काही रंगच उडाला. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. सुजाता गोडबोले या नावाने अर्जुनला थेट त्याच्या भूतकाळात ओढलं होतं. सुजाता कधी काळी अर्जुनच्या एक सर्वात सक्षम कर्मचारी होती. हुशार, प्रामाणिक आणि उत्कृष्ट अकाउंटंट. तिच्यात ती क्षमता होती जी कोणतीही गडबड पकडू शकत होती आणि हीच गोष्ट अर्जुनला सर्वात जास्त आवडत होती. पण त्यानंतर गोष्टी बदलल्या. त्याला तो दिवस आठवला जेव्हा त्याने कोणताही विचार न करता सुजाताला कामावरून काढून टाकलं होतं.
तेव्हा त्याला वाटलं होतं की ती गरजेपेक्षा जास्त प्रश्न विचारते, ती प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाते आणि अनेकदा तिने निलेशने केलेल्या काही आर्थिक गडबडींवर प्रश्न उभे केले होते. अर्जुनने तेव्हा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याला वाटलं होतं की सुजाता फक्त एक ओव्हरस्मार्ट दुसऱ्यांची कमी दाखवणारी कर्मचारी होती, जी गरजेपेक्षा जास्त विचार करत होती. पण आता तेव्हा अर्जुन मागे वळून पाहत होता, तेव्हा त्याला जाणवत होतं की कदाचित त्याने खूप मोठी चूक केली होती. त्याने लगेच प्रमोदला विचारलं, "तुला कसं माहिती की सुजाता माझी मदत करू शकते?" प्रमोद हळूच हसत म्हणाला, "कारण तिने स्वतः मला सांगितलं होतं." अर्जुन दचकला, "तू तिला भेटला आहेस?" "हो, काही आठवड्यांपूर्वी. मी तिला त्या माणसाबद्दल सांगितलं होतं ज्याला निलेश भेटत होता. तेव्हा तिने मला सांगितलं की कधी योग्य वेळ आली तर मी तुम्हाला तिचं नाव सांगावं." अर्जुनचा मेंदू वेगाने चालू लागला. "तुला वाटतं ती माझ्याशी बोलेल?" प्रमोद हसतच म्हणाला, "काका, ती तुमच्या कंपनीसाठी काम करत होती, बरोबर ना? जर ती खरंच इतकी प्रामाणिक होती, जितकी तुम्ही म्हणालात, तर ती सत्यासाठी नक्कीच लढेल. पण प्रश्न हा आहे की तिच्याकडे जाण्याचं धैर्य तुमच्यात आहे का?" अर्जुन शांत झाला. त्याला माहीत होतं की प्रमोद बरोबर बोलत आहे. सुजाताकडे निलेश विरुद्ध पुरावे असू शकत होते. तिला माहितीसुद्धा असू शकते की निलेशने त्याच्याविरुद्ध काय चाल खेळली होती. पण ती त्याला माफ करेल का? त्याने काही वर्षापूर्वी एकदाही विचार न करता तिला कंपनीच्या बाहेर काढलं होतं. आणि आत्ता जेव्हा तो स्वतः उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर होता, तेव्हा त्याला तिची आठवण आली होती. अशा परिस्थितीमध्ये सुजाता त्याला दुसरी संधी देईल का? अर्जुनकडे जास्त पर्याय नव्हते. जर त्याला निलेशला उघडं पाडायचं होतं, तर त्याला सुजाताला भेटणं गरजेचं होतं. त्यासाठी त्याला त्याचा अहंकाराला बाजूला ठेवून किंवा त्याच्या जुन्या निर्णयांचा सामना करावा लागला तरी करणं गरजेचं होतं. त्याने हळूच दीर्घ श्वास घेतला आणि प्रमोदकडे पाहिलं आणि म्हणाला, "ठीक आहे." अर्जुनच्या आवाजात आता एक नवीन संकल्प होता. "मला सांग, मी सुजाताला कुठे भेटू शकतो?" प्रमोद हसला आणि म्हणाला, "काका, हीच तर खरी मजा आहे. सुजाता स्वतः तुम्हाला शोधत आहे." हे ऐकून अर्जुनच्या हृदयाची धडधड आता वाढली होती. "काय?" त्याने हळू आवाजात विचारलं. प्रमोदनं मान डोलावली. त्यांचं हसू आता आणखी रहस्यमय झालं होतं. "काका, आपण जास्त वेळ वाया घालवायला नको." पण आता अर्जुनच्या मनात प्रश्नांचं एक वादळ उठलं होतं. सुजाता त्याला शोधत होती, पण का? तिला आधीपासूनच माहिती होती का की निलेशनं आपल्यासोबत धोका केला आहे? याचं उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकत होती, सुजाता गोडबोले. आणि म्हणूनच अर्जुन तिला भेटण्यासाठी तयार होता. तो सुजाताला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. दार उघडताच सुजाता गोडबोलेचे डोळे अर्जुन मेहताशी भिडले. तिच्या डोळ्यात जुनी नाराजी धगधगत होती. जणू काही तिचे डोळे अर्जुनला भेदून टाकतील. अर्जुनने सुद्धा सुजाताच्या डोळ्यातील रागाला पाहिलं होतं. पण तो इथे चुका सुधारायला आणि उत्तर मिळवायला आला होता. कोणत्याही प्रकारचं भांडण करायला आला नव्हता, म्हणून तो शांतच होता. सुजाता आता टेबलजवळ उभी होती, पण ती काहीच बोलत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अर्जुनने दीर्घ श्वास वेगाने घेतला, स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं, कारण त्याला माहिती होतं की ही भेट सोपी होणार नव्हती. तेवढ्याच सुजाता म्हणाली, "तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची अर्जुन?" सुजाताचा आवाज शांत होता, पण त्यात इतकी कडवटता होती की अर्जुनने मनाची तयारी केली आणि म्हणाला, "मला तुझी मदत हवी आहे सुजाता." त्याच्या आवाजात स्पष्टता होती, पण त्यात एक विचित्र संकोचही होता. अर्जुनच्या बोलण्यावर सुजाता हसली आणि म्हणाली, "मदत?" अर्जुन पुन्हा म्हणाला, "हो, मला तुझी मदत हवी आहे." तेव्हा सुजाताचा चेहरा कठोर झाला. "तुला वाटतं की इतक्या वर्षानंतर मी तुझी मदत करेन? त्यावेळी तू कोणताही विचार न करता क्षणात मला नोकरीवरून काढून टाकलं होतंस." अर्जुनने काही बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण त्याला जाणवलं की या क्षणी कोणतेही स्पष्टीकरण देणं चुकीचं आहे. सुजाताने त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं आणि आपले दोन्ही हात मागे घेत म्हणाली, "मला तुझी आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढून टाकायला पाहिजे." तिच्या अशा बोलण्यावर अर्जुनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आतापर्यंत त्या दोघांचं बोलणं ऐकत असणारा प्रमोद शांतपणे एका कोपऱ्यात उभा होता. त्याने स्मितहास्य करत एक खुर्ची ओढली आणि त्या खुर्चीवर बसला आणि कुजबुजला, "खूपच गमतीशीर बोलणं होत आहे."
सुजाता थोडी शांत झाली आहे हे लक्षात येताच शेवटी वेळ वाया न घालवता अर्जुनने सुजाताला पूर्ण गोष्ट सांगितली की निलेशने त्याला कसा धोका दिला, कसे खोटे कागदपत्र तयार केले, कसे अनोळखी माणसाशी त्याचे संबंध होते आणि आता त्याला निलेशला उघडं पाडायचं होतं. सुजातामध्ये एकही शब्द बोलली नाही. जेव्हा अर्जुनचे बोलणे संपले तेव्हा तिने आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहिलं, जिथे काही जुने रेकॉर्ड्स उघडे होते. तिच्या चेहऱ्यावर तणावाच्या रेषा होत्या. जणू ती अर्जुनच्या शब्दांची पारख करत होती. जणू काही ती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती की तो खरं बोलतोय की नाही. मग तिने हळूच मान हलवली आणि म्हणाली, तुझा संशय बरोबर आहे. निलेश सुरुवातीपासूनच काहीतरी गडबड करत होता. मी खूप पूर्वीच त्याचे काही संशयास्पद व्यवहार पाहिले होते, पण जेव्हा मी प्रश्न उपस्थित केले तेव्हा मला बाहेर काढण्यात आलं. तुला वाटत होतं की मी गरजेपेक्षा जास्त विचार करते, अर्जुन? अर्जुनने नजर खाली केली. सुजाताने कॉम्प्युटर स्क्रीनकडे इशारा केला. माझ्याकडे अजूनही काही जुने रेकॉर्ड्स आहेत. कदाचित मी काही अशा माहितीपर्यंत पोहोचू शकते जी निलेशने लपवण्याचा प्रयत्न केला असेल. पण जर आपल्याला त्याला उघडं पाडायचं असेल तर आपल्याला ठोस पुरावे लागतील. प्रमोद, जो आत्तापर्यंत लक्षपूर्वक ऐकत होता, अचानक बोटं बोडत म्हणाला, मला ते पुरावे मिळू शकतात. अर्जुन आणि सुजाता दोघंही दचकून त्याच्याकडे पाहू लागले. तू काय बोलतोयस? अर्जुनने संशयाने भरलेल्या स्वरात विचारलं. प्रमोद म्हणाला, जर पुरावे निलेशकडे आहेत तर आपल्याला ते फक्त बाहेर काढायचे आहेत. आणि मी त्याच्या ऑफिसमध्ये घुसू शकतो. अजिबात नाही, अर्जुन आणि सुजाताने एकत्रपणे म्हटलं. तुझं वय किती आहे प्रमोद? सुजाताने रागातच विचारलं. या कामासाठी एकदम बरोबर, प्रमोदने हसतच उत्तर दिलं. तेव्हा अर्जुन कपाळावर हात मारत म्हणाला, हा वेडेपणा आहे, तू तिथे पकडला जाशील. काका, तिथले सुरक्षा रक्षक मला ओळखतात. मी अनेक वर्ष या शहरांच्या गल्ल्यांमध्ये फिरतो आहे. मी अशा मार्गाने आत जाऊ शकतो ज्याचा कोणालाही अंदाजही येणार नाही. तुला वाटतं की निलेशच्या ऑफिसमध्ये पुरावे असेच उघड्यावर पडले असतील? सुजाताने तीव्र आवाजात विचारलं. प्रमोदने डोळे मिचकवत उत्तर दिलं, ते नक्कीच कुठल्या तरी फोल्डरमध्ये किंवा ड्राईव्हमध्ये असतील. आपल्याला फक्त एकदाच आत जाऊन हे पाहायचं आहे की निलेशने काय लपवलं आहे. अर्जुनने सुजाताकडे पाहिलं. आपल्याकडे याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का? सुजाताने दीर्घ श्वास घेतला आणि हळूच म्हणाली, आपल्याला हे खूप विचारपूर्वक करावं लागेल. जर एक जरी चूक झाली तर सगळं संपेल. प्रमोद हसला आणि म्हणाला, तर मग कधी सुरू करायचं? अर्जुनने सुजाताकडे पाहिलं. तुला माहीत आहे का आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे? सुजाताने मान हलवली. निलेशकडे एक गुप्त खातं होतं ज्याच्या माध्यमातून त्याने पैशांचा गैरव्यवहार केला होता. जर आपल्याला ते खातं मिळालं तर आपल्याला हेही कळू शकतं की तो कोणासोबत काम करत होता. पण ते खातं कुठं मिळेल? त्याच्या ऑफिसच्या सिस्टममध्ये, सुजाताने उत्तर दिलं. पण ते शोधून काढणं इतकं सोपं नसेल. निलेश आपल्या सिस्टमवर खूप कठीण आणि गुपित पासवर्ड ठेवतो, म्हणूनच आपल्याला आत जावं लागेल, प्रमोद म्हणाला. अर्जुनने त्याच्याकडे पाहिलं. जर तू पकडला गेलास तर? प्रमोद हसला. तेव्हा मी तेच करेन जे मी नेहमी करतो, पळून जाईल. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला. हे खूप धोकादायक आहे, पण हे करणं गरजेचं आहे, सुजाताने उत्तर दिलं. प्रमोदने दोघांकडे पाहिलं. मग ठरलं. अर्जुनने अखेर मान हलवली. होय, तो म्हणाला, खेळ सुरू झाला आहे. प्रमोदने शेवटची एक नजर सभोवत आली टाकली आणि अंधारातून मेहता एंटरप्राइजेसच्या साईड गेटकडे गतीने निघाला. त्याच्या हालचालींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. जणू त्याला या जागेचं आधीपासूनच संपूर्ण ज्ञान होतं. त्याच्या पावलांचा आवाजही अगदी क्षीण होता आणि तो इतक्या वेगाने पुढे जात होता की कोणी त्याला पाहिलं असतं तरीही त्याला फक्त एक सावली गेली असा भास झाला असता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका काळ्या रंगाच्या गाडीत अर्जुन मेहता आणि सुजाता गोडबोले सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. गाडीच्या हेडलाईट्स बंद होत्या. गाडीच्या आतमध्ये फक्त लॅपटॉप स्क्रीनची हलकी रोशनी चमकत होती, ज्यावर एक नकाशा उघडलेला होता, बिल्डिंगची संपूर्ण नकाशा, जो प्रमोदला मार्गदर्शन करण्यासाठी तयार केला गेला होता. सुजाताने डोळे बारीक करत म्हटलं, गेटवर असणारे सुरक्षारक्षक अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने फिरत आहेत. अर्जुनने काही उत्तर दिलं नाही. त्याच्या बोटांनी सीट घट्ट पकडली होती आणि त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. हा त्याचा शेवटचा प्रयत्न होता आणि त्याला ते कोणत्याही परिस्थितीत वाया घालवायचं नव्हतं.
त्याने कानाला लावलेला इयरफोन व्यवस्थित केला आणि प्रमोदच्या इशाऱ्याची वाट पाहू लागला. आत प्रमोद हळूहळू कॉरिडॉरमध्ये पुढे जात होता. तो भिंतीला चिकटून चालत होता. प्रत्येक 2 पावलांवर थांबून पाहत होता की कोणी येत तर नाही ना, कोणी आपल्याला पाहत तर नाही ना. सध्या संपूर्ण ऑफिस अंधारात बुडालं होतं. फक्त काही संगणक स्क्रीनच्या हलक्या प्रकाशाचा ठिकठिकाणी प्रकाश पडला होता. तेवढ्यात पोहोचलो, असे अगदी हळू आवाजात म्हणाला. अर्जुन आणि सुजाताने त्याचा आवाज ऐकला आणि दोघांच्याही हृदयाचा ठोका चुकला. सर्व्हर रूममध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे का? अर्जुनने विचारलं. होय, प्रमोदने हळूच दरवाजाच्या लॉकवर हात फिरवला. फक्त हे उघडायचं आहे. सुजाताने पटकन आपल्या लॅपटॉपवर काही कोड टाईप केले. मी सिक्युरिटी सिस्टीम बायपास करत आहे आणि झालं. प्रमोदने लॉक फिरवलं आणि दरवाजा हळूच उघडला. आत पूर्ण अंधार होता, पण त्याला माहीत होतं की त्याला काय करायचं आहे. त्याने एक छोटी टॉर्च चालू केली आणि सरळ त्या संगणकाकडे गेला, जिथे कंपनीचा आर्थिक व्यवहारांची माहिती संग्रहित करण्यात यायची. प्रमोदने पटकन एक पेनड्राईव्ह काढला आणि तो सिस्टममध्ये लावला. स्क्रीनवर फाईल ट्रान्सफर सुरू झाली. पण तेव्हाच थांब. त्याचा आवाज अचानक बदलला. गाडीत बसलेल्या अर्जुनने सतर्क होत विचारलं, काय झालं? प्रमोदच्या श्वासाचा वेग किंचित वाढला होता. मला वाटतं की कुणीतरी मला पाहिलं आहे. 2 माणसं माझ्या मागे येत आहेत. अर्जुनच्या हृदयाची धडधड जणू काही थांबवल्यासारखी वाटत होती. तिथून लगेच निघ, सुजाताने जवळपास किंचाळतच सांगितलं. प्रमोदने दीर्घ श्वास घेतला. शांत रहा काका, मला माहीत आहे की मी काय करतोय. गाडीत बसलेल्या अर्जुन आणि सुजाताने एकमेकांकडे पाहिलं. सुजाताने काळजीने आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर सिक्युरिटी कॅमेऱ्याचा फुटेज तपासण्यास सुरुवात केली. कॅमेरामध्ये पाहिलं 2 सुरक्षारक्षक वेगाने त्याच कॉरिडॉरमध्ये जात होते जिथे प्रमोद होता. बाहेर निघ आत्ता, अर्जुनने घाईघाईने सांगितलं. प्रमोदने पटकन पेनड्राईव्ह काढला आणि आपल्या खिशात ठेवला. पण बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग होता, ज्या दिशेने सुरक्षारक्षक येत होते. हे मजेदार होणार आहे, त्याने हलक्या हसण्यासह स्वतःशी म्हटलं. सुरक्षा रक्षकांच्या चालण्याचा आवाज जवळ येत होता. प्रमोदने इकडे तिकडे पाहिलं आणि मग पटकन एक निर्णय घेतला. त्याने एका कोपऱ्यात असलेलं फायर अलार्मचं बटन दाबलं. क्षणात संपूर्ण ऑफिस रेड अलर्टवर आलं. लाईट चमकू लागल्या. अलार्मचा आवाज सगळीकडे घुमू लागला. सुरक्षा रक्षक अचानक थांबले. हे काय होतं? त्यांच्यापैकी एक म्हणाला, कदाचित आग लागली असेल, चल पाहूया. दुसरा ओरडला आणि दोघंही धावत अलार्म असलेल्या रूमकडे निघाले. प्रमोदने त्यांच्याकडे पाहिलं, गालातल्या गालात हसला आणि मग एक क्षणही न दवडता मागच्या दाराकडे धावला. प्रमोद, तू ठीक आहेस का? अर्जुनचा हलकासा आवाज इयरफोनमधून आला. अजून नाही काका, प्रमोद हसतच म्हणाला. पड आता होणार आहे. तो पळत राहिला आणि जेव्हा सुरक्षारक्षक दुसऱ्या बाजूला गेले तेव्हा त्याने मागच्या गेटवरून उडी मारली. तो एका अरुंद गल्लीमध्ये उतरला जिथे आधीच एक बाईक उभी होती. प्रमोदने हँडल पकडलं आणि एका झटक्यात बाईक स्टार्ट केली. गाडीत बसलेल्या अर्जुन आणि सुजाताने एकाच वेळी स्क्रीनवर पाहिलं की प्रमोद वेगाने रस्त्यावर त्यांच्या दिशेने येत आहे. तेव्हा अर्जुनने आपला श्वास रोखला. तेवढ्यात आवाज आला, मी बाहेर आहे. प्रमोदचा आवाज आला तेव्हा गाडीत बसलेल्या अर्जुन आणि सुजाताने सुटकेचा निश्वास टाकला. प्रमोद त्यांच्या जवळ आला आणि हसत म्हणाला, काका, माझ्याकडे सगळं आहे. तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक हलकंसं हसू आलं. आपण करून दाखवलं. सुजाता हळू आवाजात म्हणाली. नाही. अर्जुनने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आत्ता खरा खेळ सुरू होईल. आता त्यांच्याकडे पुरावा होता. आता ते निलेशला उघडं पाडू शकत होते. आता ते त्याच्या विरोधात ते करू शकत होते ज्याचा त्याने कधी विचारही केला नसेल. खेळ संपलेला नव्हता. खेळ तर आता सुरू झाला होता. पुढच्याच दिवशी ऑफिसमध्ये जाऊन सगळे पुरावे सर्वांसमोर दाखल केले गेले आणि खरा गुन्हेगार कोण हे सर्वांसमोर उघडकीस करण्यात आले. त्याचवेळी पोलिसांना सुद्धा बोलावण्यात आले. पोलिसांनी निलेशला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यासोबत कोण कोण जोडले होते त्या सर्वांची नावे त्यांनी सांगितली. तेव्हा त्याच्या साथीदारांना कामावरून काढण्यात आले आणि सुजाताला अर्जुनने पुन्हा सन्मानाने कामावर ठेवली. सुजाता खरंच खूप हुशार होती, पण सुरुवातीला तिची हुशारी म्हणजे ती जास्त शहाणी आहे असे वाटत असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने काय झाले आपण पाहिले. म्हणून कोणीही व्यक्ती चांगला सल्ला देत असेल तर आपण त्याचा विचार नक्कीच करावा. फायदा आपलाच होतो. आपण ज्या माणसासोबत काम करतो तिथेच गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वाईटच होतात. त्यामुळे निलेशप्रमाणे शिक्षाही भोगावीच लागते.
अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, या कथेतील तो मुलगा म्हणजे प्रमोद कोण होता? जो कंपनीचा मालक अर्जुनला काका म्हणत होता. त्यानेच अर्जुनची खूप मोठी मदत केली, त्यामुळे त्यांची रक्ताचे पाणी करून कष्टाने उभी केलेली कंपनी वाचली. तर अर्जुनला मदत करणारा तो मुलगा ज्याचे नाव प्रमोद होते, तो एक अनाथ मुलगा होता. त्याला राहायला सुद्धा घर नव्हतं, म्हणून तो गल्ली गल्ली जाऊन कोणाचे छोटे मोठे काम असेल तर ते करायचा आणि रात्रीच्या वेळी अर्जुनच्या कंपनीच्या गेटच्या बाजूला येऊन झोपी जायचा. प्रमोद जरी अनाथ असला तरी त्याला चोरी, लबाडी अथवा वाईट काम करणाऱ्या माणसांचा खूप राग यायचा. पण ही चूक निलेशच्या माध्यमातून त्याच्या समोरच घडत होती हे त्याला सहन होत नव्हतं. म्हणून तर त्यानं अर्जुनला मदत केली आणि आता त्याच्या प्रामाणिकपणाची आणि उपकाराची परतफेड करण्यासाठी अर्जुनने प्रमोदला आपल्याच कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामावर ठेवलं आहे. त्यामुळे म्हणतात ना, माणूस कितीही मळलेल्या फाटलेल्या कपड्यांचा असेल, परंतु त्याचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान जागृत असेल तर एक ना एक दिवस त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ हे नक्कीच मिळते.